नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील पत्रकारांच्या एका समूहानं तुळशीबागेतील एका लॉजच्या संदर्भामध्ये केलेलं काम आणि त्यातून उद्भवलेली परिस्थिती पोलीस कमिशनर यांनी त्या बाबतीत विशेष खुलासा केला. पुण्यामध्ये पत्रकारांना आता सुपारी दिली जाते हा महत्त्वाचा विषय या निमित्तानं पुढे आला. दोन राजकीय वैमनस्यातून हा प्रकार पुढे आल्याचं बातमीमध्ये दिसून येतं. तेव्हा नेमकं पोलीस कमिशनर अमितेश कुमार काय म्हणाले जाणून घेऊया. आतापर्यंतच्या तपासात हे निष्पन्न आहे की एका व्यक्ती तिथे त्या लॉजवर गेला होता आणि काही आपत्तीजनक कृत्य त्यांनी केला होता आणि त्या अनुषंगाने ते फिर्याद आल्यानंतर ते 354 म्हणजे मॉलेस्टेशनचे प्रकार दिसून आल्यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. त्या व्यक्ती ज्यावेळी तिथे गेला होता आणि ते त्या लॉज चे मॅनेजर किंवा इतर लोकांनी त्यांना पकडला त्यावेळी त्यांनी हे सांगितलं होता तिथे की आमच्याकडे काही आणखी पत्रकार होते आणि आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो. परंतु यामध्ये तपास अनुषंगाने जे काही सीसीटीव्ही आणि इतर सर्व टेक्निकल तपास करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्या परिसरात ते एकटाच होता आणि त्यांच्या सोबत कोणीही नव्हता अशा प्रकारचे तपासात स्पष्ट झालेली आहे. ते आरोपी सध्या फरार आहे. त्याचे विचारपूस केल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतील, परंतु आतापर्यंतचे तपासात या प्रकरणात एकच आरोपी होता आणि त्या आरोपी सध्या फरार आहे. लोकप्रतिनिधीचा फोन आला असे कोणताही लोकप्रतिनिधीचे मला किंवा आमचे कोणताही अधिकारीला या विषयावर कधीही फोन आला नाही. यामध्ये जे काही कारवाई करण्यात आलेली आहे ते फिर्याद अनुषंगाने आणि आवश्यक तपास आवश्यक जे पुरावा टेक्निकल एव्हिडन्स प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने झालेले आहे. पूर्णपणे खोटी गोष्टी आहे की यामध्ये काही लोकप्रतिनिधी यांचे फोन पोलीस आयुक्त किंवा इतर अधिकारीला आला, यामध्ये काही तथ्य नाही आहे. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा संदर्भ घेऊन नारी शक्ती वंदन हा एक नवीन अध्याय आता सुरू झालेला आहे. महिलांवरती त्यामध्ये जास्त जबाबदारी देण्याचा प्रयत्न या अधिवेशनामध्ये पारित होण्याची शक्यता आहे. त्याकरता डॉक्टर नीलम गोरे यांनी दिलेली ही माहिती. आणि म्हणून त्याच्यात विरोध करणारे काही लोकांना असं वाटते की समोर काही राजकीय फायदा घेण्यासाठी म्हणून हे केलं जातं आहे. पण मला असं वाटतं की स्त्रियांची जागृती ही मतदानामध्ये आपल्याला सगळीकडेच वाढलेली दिसते. अनेक ठिकाणी महिलांची टक्केवारी पण जास्त येते. विशेषतः केरळ, तामिळनाडू यांच्यामध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये महिला मतदारांची संख्या पण आपल्याला जास्त दिसलेली आहे. आणि त्यामुळे या विधेयकाचं मी मनापासून स्वागत करते. सन्माननीय एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सुनेत्रा पवार या सगळ्यांनी याला समर्थन केलेलं आहे महायुतीने. आणि NDAमध्ये सुद्धा खासदार आमचे पूर्णपणाने याचं समर्थन करतील. याच्या संदर्भामध्ये माननीय शिंदेसाहेब, श्रीकांत शिंदे यांनी योग्य त्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. DS खटावकर म्हणजे तुळशीबागेचा मानाचा चौथा गणपती. आता त्या ठिकाणी जी गणपतीची मूर्ती आहे 12ही महिने त्या ठिकाणी आपल्या दर्शनाला ती उपलब्ध असते आणि गणेशोत्सवातही ती पूजली जाते. ती मूर्ती देखील DS खटावकरांनी बनवलेली आहे. जागतिक कीर्तीचे DS खटावकर हे तुळशीबागेमध्ये गणपती करत असत. त्याचप्रमाणे मंडळांचं डेकोरेशन 70 सालापासून ते करत असत. 68 सालापासून ते करत असत. त्याबरोबर त्यांचे चिरंजीव विवेक खटावकरही असायचे. त्या चौकाला लक्ष्मी रोडपासून तुळशीबागेत आज जाताना जे कावरे कोल्ड्रिंक लागतं
त्या चौकाला DS खटावकरांचं नामफलक अतिशय देखण्या पद्धतीत आणि नाविन्यपूर्ण कल्पकतेने लावण्यात आला. त्याचं उद्घाटन डॉक्टर गो देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. तेव्हा जाऊयात आपण तुळशीबागेत DS खटावकर चौकात. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. उन्हाळा 39 डिग्रीपर्यंत आपल्याला सहन करावा लागतोय. रात्री हवामान थोडं 18, 19, 20 असं काही भागात, पण सरासरी 22 ते 24 डिग्री तापमान हे सर्वत्र आपल्याला जाणवून येतं ते 40 डिग्रीपर्यंत. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला रस्त्यावरनं फिरणे मुश्किल होतं आणि त्याकरता वाहतूक, रहदारी आणि पादचाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. त्याचबरोबर दुचाकीची संख्या सुद्धा कमी झालेली आहे. शाळा बंद आहेत, सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरती नाहीत, ही एक त्यातल्या त्यात चांगली बाब. तथापि या उन्हाळ्यामध्ये याचा प्रतिकार कसा करावा, तर सर्वप्रथम भरपूर पाणी प्यावं, लिंबू मीठ साखरेचं पाणी घ्यावं, फळांचे रस घ्यावेत, आंबट पदार्थ खावेत, पन्हं प्यावं आणि गुलकंद त्याच्यामध्ये प्रवाळ आणि वेलचीयुक्त असतो तो घ्यावा. त्याचबरोबर आपल्या रोजच्या आहारामध्ये सब्जा बी आणि तुळस बी याचाही मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. खरबूज, टरबूज, संत्र, नारंग याचाही वापर आपण केला पाहिजे. त्याचबरोबर बर्फाचा अतिवापर आपण टाळला पाहिजे. पाणी थंड असावं इतकाच बर्फ त्याच्यात वापरावा, पण बर्फाचं पाणी आपण पिऊ नये, त्याचा शरीरावरती विरुद्ध परिणाम होत असतो. तेव्हा प्रेक्षको, आला उन्हाळा, सांभाळा प्रकृती. पाहत रहा सी न्यूज दररोज याच ठिकाणी याच वेळेला.